रामकृष्ण हरी माऊली. चला तर आज आपण ऐकणार आहोत आपल्या संत तुकाराम महाराजांची. त्यांनी शेती कशी केली आणि शेती करता करता शेती पूर्ण पाखरांनी खाऊन टाकली. 20 पोत्याचं नुकसान झालं आणि त्याच 20 पोत्याचं 40 पोत्यामध्ये रूपांतर कसं झालं, विठ्ठलाचा कसा चमत्कार झाला महाराजांवरती. चला तर आपण या कथेद्वारे जाणून घेऊया की संत तुकाराम महाराजांचं कष्ट, मेहनत आणि जिद्दी. चला तर आपण ऐकू. देहू नगरीत संत तुकाराम महाराज राहत होते. ते अत्यंत साधे आणि परमभक्त होते. त्यांच्या जीवनात फक्त विठ्ठलाचं नाम होतं. एके दिवशी त्यांच्यावर कठीण प्रसंग आला. घरात अन्न नव्हतं, परिस्थिती बिकट होती. महाराजांनी शेती करायचा निर्णय घेतला. त्यांनी ज्वारीचं पीक लावलं. मनात विठ्ठलाचं नाव आणि हातात काम. हळूहळू पीक वाढू लागलं. संपूर्ण शेत हिरवगार झालं. महाराज रोज नाम घेत शेतात जात. त्यांच्या मनात लोभ नव्हता, फक्त श्रम आणि श्रद्धा होती. एके दिवशी गावकऱ्यांनी सांगितलं, महाराज शेताची राखण करा, कारण पाखरं पीक खात होती. महाराजांनी शांतपणे मान्य केलं. ते शेतात बसून नाम घेऊ लागले. विठ्ठल विठ्ठल गजर सुरू झाला. पाखरं शेतात येऊ लागली, ती ज्वारी खाऊ लागली. पण महाराजांनी त्यांना हाकललं नाही. त्यांनी विचार केला, ही पण विठ्ठलाचीच लेकरं आहेत. पाखरं पोटभर खात राहिली. संपूर्ण शेत त्यांनी रिकामं केलं. गावकरी हे पाहून चकित झाले. ते म्हणाले, सगळं नुकसान झालं. महाराज मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती. ते म्हणाले, जे झालं ते विठ्ठलाची इच्छा. दुसऱ्या दिवशी गावकरी जमले. सर्वांनी शेत पाहायला गेले. आश्चर्यकारक दृश्य समोर होतं. रिकामं शेत भरभरून दिसत होतं. ज्वारी पुन्हा दाट उगवली होती. सगळे थक्क झाले. महाराजांनी विठ्ठलाचं स्मरण केलं. पीक आधीपेक्षा जास्त झालं होतं. 20 पोत्याचं नुकसान 40 पोत्यात बदललं. गावकऱ्यांनी हे चमत्कार मान्य केला. महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. लोकांना भक्तीचं महत्त्व कळलं. स्वार्थापेक्षा श्रद्धा श्रेष्ठ आहे हे समजलं. देव भक्तांची परीक्षा घेतो, पण त्यांना कधीच सोडत नाही. महाराजांनी सर्व श्रेय विठ्ठलाला दिलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. ते म्हणाले, सर्व काही तुझंच आहे, आणि पुन्हा नामस्मरण सुरू केलं. रामकृष्ण हरी माऊली. चला तर ही कथा तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. रामकृष्ण हरी. चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन कथेमध्ये. जय हरी.